मुरगुड नगर परिषदेच्या नूतन नगराध्यक्षा पाटील सुहासिनी देवी प्रवीणसिंह यांनी स्वीकारला पदभार। कोल्हापूर जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेल्या मुरगुड नगर परिषद मतदारसंघात शिवसेना भाजप युतीच्या उमेदवार सुहासिनी पाटील या नगराध्यक्ष झाल्या आणि आज त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला। यावेळी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात उत्साहाचं वातावरण होतं। पदभार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना नगराध्यक्षा सुहासिनी देवी पाटील निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांना शुभेच्छा देत म्हणाल्या, विश्वनाथ अण्णाजी त्याचबरोबर सदाशिवराव मंडलिक यांच्या आशीर्वादानं त्याचबरोबर आपले नेते वीरेंद्रदादा आणि संजयदादा यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला विजय मिळालेला आहे। जनतेनं टाकलेल्या विश्वासाला आपण पात्र आहोत। आपण स्वीकारलेल्या पदभाराला कोणत्याही पद्धतीचा डाग लागू नये, तसंच प्रत्येक गोष्ट सर्वांना विश्वासात घेऊन केली जाईल असं प्रतिपादन केलं। आणि 2025 मध्ये जे इलेक्शन झाले त्यामध्ये जे निवडून आलेले सगळे नगरसेवक, त्याच्याबरोबर मी नगराध्यक्ष पदासाठी निवडून होती, ते सगळे आपण सर्वजण निवडून आलं त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन। आणि आपले जे आपला आशीर्वाद आपल्याला अण्णाजी, त्याचबरोबर काही सदाशिव साहेब यांच्या आशीर्वादाने, त्याचबरोबर आपले नेते वीरेंद्रदादा, त्याबरोबर संजयदादा त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपला विजय हा झालेला आहे। जो जनतेने आपल्यावर विश्वास टाकला त्याला आपण पात्र झालेलो आहोत। त्याच्यासाठी आपल्याला सर्वांना काम करायचं आहे। तुम्ही आणि मी जो पदभार स्वीकारला आहे त्या पदाला कदापि कुठल्याही गोष्टीचं डाग लागणार नाही आणि प्रत्येक गोष्ट सर्वांना विश्वासात घेऊन केली जाईल। आणि त्याचबरोबर जे आपल्या विरोधक जे निवडून आलेले आहेत नगरसेवक, त्यांना आपण सर्वजण हा मुरगुडचा विकास करूया आणि स्वच्छ व सुंदर मुरगुड करण्याचा आपला हा ध्यास असेल। हे एवढंच बोलून माझं यावेळी उपस्थित मुरगुड मुख्याधिकारी आतिश वाळुंज त्याचबरोबर वीरेंद्र भैया मंडलिक यांनी सर्वांना शुभेच्छा देत मनोगत व्यक्त केलं। कार्यक्रमाला सर्व नगरसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। न्यूज शाहीसाठी मुरगुड प्रतिनिधी ऋतुराज भरांबळे। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।